हवा येते पण कशी खूप गरम गरम हवा येते, त्याच्यामुळे घाम पण येतो. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता सकाळचे वाजल्यात 11:15 वाजल्यात आणि तुम्हाला माहीत असेल आज थर्सडे आहे, तर आज पण लाईट गेली आहे. तर झाला अर्धा तास वगैरे झाला असेल, 10 वाजताच गेली आहे लाईट. तर आता ती येणार आहे 4-4:30 वाजता. तर आज आपण आता लेट उठलेलो, पण आज आपण काय फ्रेश वगैरे पण नाही झालं. इबू आणि मम्मा झोपली आहे. काल इबूने लय त्रास दिला रात्री, म्हणजे ती झोपली 3 वाजता. झोपतच नव्हती. मम्माचं पण ऑफिस होतं आणि मला एकट्याला झोपवायला तिला जमतच नव्हतं. कसं तरी झोपवलं, तर 3 वाजले तिला झोपेपर्यंत. मग ती अजून झोपली, अजून काय उठली नाही आहे. आणि आज पूर्ण दिवस लाईट नसणार आहे. तर काय माहिती आज दिवस कसा जातो, कारण का इबूची आंघोळ पण नसणार, काय नसणार. झोपेल कशी काय माहिती. तर बघूया आजचा दिवस कसा जातो बिना लाईटीचा. तर चला आता दोघे झोपले आहेत, ते उठल्यावर मग भेटूया. आणि मम्मा उठली आहे आज, इबूच्या अगोदर मम्मा उठली आहे. मम्मा झोपलेली 4:30 वाजता मम्माने लॉग आउट केलं आणि 4:30 नंतर मम्मा झोपली आणि आज इबूच्या अगोदर उठली. 11 वाजले. इबू तर काय उठली नाही अजून, कारण का ती 3 वाजता झोपली आहे ना. पण आज सगळं शेड्यूल चेंज होणार आहे मग तिचं, कारण का आता ती उठेल किती वाजता काय माहिती. जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत आपल्याला माहिती नाही पडणार की आपल्याला परत तिला किती वाजता झोपवायचं. बघूया, आज तर दोघांचं पण ऑफिस असणार आहे. बघूया कसं काय होतं ते. आणि ही बघा फायनली इबू उठली आहे. हाय इबू, गुड मॉर्निंग बाबडू. कुठे गेली आहे बघा. बेड बघा कसा केलाय तिने, हे बघा इकडून वरती त्या साईडला पूर्ण गेली. बाबडू शाबाश, गुड मॉर्निंग. आपण तिला जरा ओपन करूया. तर आता मस्तपैकी इबूला चेंज वगैरे केलंय, फ्रेश केलंय. मम्माने तिला फीडिंग पण केलंय आणि आता जस्ट तिला बर्फ देण्यासाठी घेतलंय आपण इकडे आणि राऊंड मारतोय. कशी बघते बघा. आज असं वाटतंय थोडीशी फ्रेश नाही उठली आहे, नाही तर रोज कशी एकदम फ्रेश उठते ना. वाटतं आज झोप तिची कंप्लीट नाही झाली आहे, रात्री लेट झोपलेली ना. ही बघा कशी बघते बाबडू. तर बघूया आता. आणि आता इकडे मम्मा तर लागले जेवणाच्या तयारीसाठी, कारण का आता लाईट नाही आहे ना, तर थोडंसं अंधारच असणार आहे. इकडे मम्मानी बनवलंय जेवण. मम्मा बघा इकडे. आजचा मेनू काय आहे मम्मा? हो, शेवगा, ड्रमस्टिक्स. तर चला आता आपण थोड्या वेळ इबूला घेऊन इकडे बसूया बेडवर, कारण का खूप गरम हवा येते, पण कशी खूप गरम गरम हवा येते, त्याच्यामुळे घाम पण येतो. तर काय नाही, आता काय ऑप्शन नाही आपल्याकडे. थोड्या वेळ घेऊन इकडे इबूला बसूया. त्याच्यानंतर बघूया. आज रांगोळ वगैरे पण लेट असणार आहे तिची, कदाचित पाणी आल्यावरच असणार आहे. तर किती वाजता येईल काय माहिती. 10 वाजता गेली आहे, तर 4 वाजेपर्यंत तरी येईलच वाटतं. तर बघूया. आणि आत्ता किती वाजलेत माहिती आहे का? तर 12 वाजत आलेत, हे बघा. तर बराच वेळ, अजून 4-5 तास आहे लाईट यायला. त्याच्यामध्ये इबूची एकदा झोप पण होईल, परत आपलं ऑफिस पण चालू होईल. काय माहिती आता लाईट नाही आहे, ऑफिस पण थोडंसं लेट होईल, तर मग रात्री परत लेटपर्यंत थांबायला लागेल. तर बघूया कसं काय होतं ते. आपण तुम्हाला सगळे अपडेट देत राहू. अजून लाईट तर काय आली नाही. बराच वेळ इवूसोबत खेळत होतो आणि आता 2 वाजल्यात आणि आपण इवूसोबत खेळत असतानाच आपल्याला पण झोप येत होती, कारण का आज पूर्ण टाईम इवूला घेऊन खेळायला लागत होतं. तर आत्ताच जस्ट तिला मम्माने फीडिंग केलं आहे आणि मम्मा इथे आता झोपवते. आपण तिचा बेड इकडे ठेवला आहे, कारण का इथून हवा जास्त येतं ना, तर म्हणून इकडे बेड ठेवला आहे, म्हणजे तिला जेणेकरून गरम नाही होणार आणि तिची झोप जरा तरी कंप्लीट होईल. तर बघूया. आणि इकडे मम्माने पूर्ण आपलं जेवण वगैरे रेडी केलं आहे. आता थोड्याच वेळात आपण जेवण करणार आहोत. इबू झोपली की आपण पटकन जेवण वगैरे करून घेऊया, कारण की आपलं ऑफिस पण चालू होणार आहे. थोडंसं लेट लॉग इन करायला लागेल. आपल्याकडे तर लॅपटॉप आहे ना, तर एवढा काय प्रॉब्लेम येणार नाही. तर थोडी जेवढी चार्जिंग आहे, तर आपलं 40 मिनटं किंवा 1 तास वगैरे तरी लॅपटॉप चालेलच. 4 वाजेपर्यंत तरी नक्कीच लाईट यायलाच पाहिजे. तर बघूया. आता आपण जेवण घेऊया पटकन आणि मग आपलं ऑफिस पण चालू करूया. लाईट तर काय आता बघायला पाहिजे, ह्याच्यासाठी एक अल्टरनेट ऑप्शन शोधला पाहिजे, कारण काय आता सारखंच होत राहणार. आता गरमीमध्ये होईल, मग पावसाळ्यात होईल, तर मग आपल्याला याचं सोल्युशन शोधायला लागेल.
तर ठीक आहे, बघूया. लाईट नसली ना की काय असं फ्रेश नाही वाटत. तर आता इकडे आपली मस्तपैकी प्लेट रेडी आहे. इकडे शेवगा शेंगची भाजी आहे, डाळ आहे, चपाती आहे. इकडे मम्माची प्लेट आहे आणि इकडे मम्मा आहे बघा. मम्माला पण खूप झोप आली आहे. आता मम्मा लगेच जेवून झोपणार आहे, कारण का आपण मम्मा पण म्हणजे आता शेड्यूलमध्ये येते आहे ना. तर आता ऑफिस असणार आहे तिचा 5:30ला. आजपासून रोज 5:30 असणार आहे. तर म्हणून मम्मा पण आता झोपणार आहे. आता 2 वाजले आहेत. तर मम्माला पण जवळजवळ 1-1.5 तास तरी भेटेल झोपायला. तर मम्माला बोललो आता दुपारचं काम नको करत जाऊ, झोपत जा. तर बघूया आता झोपणार आहेस की नाही. डोळे जड झाले माझे. हां, तर मम्मा पण आता झोपेल. आपण आता पटकन जेवण करून घेऊया. आणि मोबाईलची पण बॅटरी कमी राहिली, आता 20%वर बॅटरी आली आहे. ॲक्च्युली माहीत नव्हतं, काल विसरून गेलेलो की आम्ही एकदा लाईट जाणार आहे. आता काल म्हणजे रात्री चार्ज वगैरे केला असतं. तर ठीक आहे, आता काय ऑप्शन तर नाही आपल्याकडे. नेक्स्ट टाइम चार्ज करून ठेवायचं. हां, नेक्स्ट टाइम आपण आता सगळी प्रिकॉशन्स घेत जाऊ. आणि कसं आता याच्यावर पण सोल्युशन बघूया लवकर. इन्व्हर्टर लावायला लागेल. हां, इन्व्हर्टर असं आता तर कंटिन्यू राहणार. हां ना, पाऊस येईपर्यंत. पावसात तर जाते. हां, त्याच्यात तर जातेच. पाऊस जरा जरी जोरात पडला तरी लाईट जाते इथे. तर ठीक आहे, आपण ते आता इन्व्हर्टरचं बघूया थोडंसं. मग इन्व्हर्टर वगैरे पण लावून घेऊया. आणि हे बघा, बबडू उठला पण आहे. इवू लगेच उठली आहे. आणि किती वाजले असतील मम्मा, जरा दाखव किती वाजले फोनमध्ये. हे बघा 2:36 झाले आणि इवू लगेच उठली आहे. आत्ताच जस्ट आम्ही जेवलो आणि आत्ताच जस्ट तिला झोपवलेलं. आम्हाला वाटलेलं की उठे 3:30-4 तरी झोपेल ती, 3:30-4पर्यंत. पण लगेच उठली आहे बघा आणि बघते आहे. तर आता मम्माला इकडे झोपून देऊया आणि इवूला असंच ठेवूया. जर तिला झोपायचं असेल तर झोपेल, नाही तर मम्मा थोड्या वेळ तिला बघेल, कारण का आपलं तर आता ऑफिस चालू आहे ना. आणि लाईट काय अजून आली नाही आणि मम्मा आणि इवूची WWF चालू आहे. मम्मा खेळते बघा इवू वर कशी. मम्मा नुसतं तिला अंगावर घेऊन खेळते आणि आपण इकडे आपलं बसून ऑफिस करत होतो. आणि आता त्याची चार्जिंग पण संपले. मम्मा बघा काय करते, रडवते मम्मा तिला. आणि आता वाजले 3:45 आणि अजून पण काय लाईट वगैरे आली नाही आहे. गरम पण होत आहे, हवा पण येते, पण ऊन लय कडक आहे ना हे बघा. आणि आता थोडंसं घरात पण यायला लागलं ऊन. तर आता थोड्या वेळाने इकडे पूर्ण हीट मारेल. तर आपण थोड्या वेळाने आता हॉलमध्ये जाऊया. तिकडे थोडं ऊन येत नाही, हवा थोडी कमी येईल, पण ॲटलिस्ट गरमीची जी हवा येते ना ती येणार नाही. हे बघा कशी बसली आहे बघा. तर आता हे मला वाटतं हे दर गुरुवारचं असणार आहे. दर गुरुवारी लाईट नसणार आहे आपल्याकडे. आता हे असं चालू झालं आहे इकडे लोड शेडिंग टाईप. हे बघा मम्मा बघा तिला कसं करून खेळते. झोपलेली मम्मा पण जरा वेळ, म्हणजे 1 तास वगैरे मम्मा झोपलेली. आणि इवू तेव्हापासून जागी आहे, ती अजूनपर्यंत जागीच आहे. तर आता आपण विचार केला की तिला लाईट आल्यावर आंघोळ घालूया आणि मगच तिला झोपवूया. ती बघा मम्माला लाथा मारते तोंडाला. आणि फायनली आपण आंघोळ वगैरे केली आहे आणि फ्रेश वगैरे झालो आहे. आणि बराच टाईम झाला लाईट आली 5 वाजता. तर त्याच्यानंतर आपण फ्रेश वगैरे झालो. इवू पण जरा चिडचिड करत होती, कारण का इवूला पण झोप येत होती, पण आम्ही झोपवत नव्हतो तिला, कारण का आम्हाला तिला आंघोळ घालून झोपवायचं होतं, की म्हणजे ती प्रॉपर 2-3 तास तरी झोपेल, म्हणून आम्ही तिला झोपत नव्हतो. तर मग लाईट आली, पहिल्या इवूची आंघोळ केली. मग इवूची आंघोळ झाल्यानंतर थोडंसं क्लीन केलं घर. क्लीन केल्यानंतर मम्मा आणि मी आंघोळ केली आणि मग आम्ही दोघीही ऑफिस करायला बसलो. तर आत्ता दोघांचंही ऑफिस चालू आहे आणि मम्माने आपल्याला इकडे कॉफी बनवण्यासाठी दूध गरम करते. तर आजचा दिवस खूपच हेक्टिक होता, म्हणजे एकदमच आहे. एकतर काल लेट झोपलेलो, वरतून आज हे बघा असं करतो मम्मा, जाणून मजून करतो ताकी युवा उठे. हे बघा कसं बॅलन्सिंग करून ठेवलंय बघा त्या याच्यामध्ये. तर काल एक तर लेट आपल्याला झोपणं झालं रात्री, आणि मग सकाळी उठून लाईट गेली. मग त्याच्यानंतर एक एक गोष्टी अशा हे झाल्या, त्याच्यामुळे आजचा दिवस पूर्ण असा स्लोच गेला. तर ठीक आहे, आता काय नाही, आता इवू मस्तपैकी झोपली आहे. आपला ऑफिस चालू आहे, कॉफी पिऊया आता पटकन. कॉफी पिऊन झाल्यावर परत आपलं ऑफिसला कंटिन्यू करूया.
चार्जिंग पण नव्हती ना फोनला, तर काय रेकॉर्डच करता आलं ना. सगळ्यात पहिली गोष्ट केली म्हणजे चार्जिंगला लावला फोन लाईट आल्या. तर मम्माने इकडे आपली कॉफी रेडी केली आहे आणि मम्मा पण कॉफी पितोय. मम्माचं पण तिकडे ऑफिस चालू आहे आणि आपलं पण ऑफिस चालू आहे. तर पटपट आपण आता कॉफी पिऊन घेऊया आणि परत कामाला लागूया आपल्या. इवा अजून उठली नाही, इवा मस्त झोपली आहे. किती वाजता झोपली आहे बघा. किती वाजता झोपली असेल लागू 5:15 5:30 आणि आता 7:30 झाले. 6 वाजता झोपले ते. 6 वाजता मग लाईटच आली 5 वाजता. हां, तिच्यानंतर आपण नंतर आपण तिला आंघोळ घातली. 6 वाजता ते झोपले. 6 वाजलेले काय. तर ठीक आहे, म्हणजे 6 वाजता झोपली आहे, जास्त वेळ नाही. म्हणजे 8 8:30 पर्यंत तरी उठवायचं आहे तिला, कारण का परत 12 वाजता रात्री झोपवायचं आपल्याला तिला. तर बघूया आता किती वाजता उठते, पण आपण ट्राय करू की 8 8:30 मॅक्स टू मॅक्स. त्याच्या नंतर नाही झोपून देणार आपण तिला, उठवणार 8:30 पर्यंत. हा लागू. मम्माचं तोंड असं होतं ना, मग रात्री जेव्हा झोपायचं असतं तेव्हा काय करते मग तेव्हा परत तोंड पाडते. हे तर तिला आवडत नाही, आपण उठवतो इवाला. आवडत नाही ना तुला, पण काय करणार, नंतर पण आपल्याला पाहिजे ना ती झोपायला. ते तर आहे. मग तिला आपल्याला असं टायमिंग सेट करायलाच लागणार ना. ॲक्च्युली आपण दोघं बिझी असतो ना, मग आपल्या दोघांना असंच मॅनेज करायला लागेल. ठीक आहे. आणि हे बघा आता वाजल्यात 8:30 आणि 8:30 वाजल्यात आणि बबडू बघा उठलाय, बरोबर टायमावर उठली आहे बबडू. कुचिकू बबडू हाय. आपण थोडासा फॅन स्लो करूया, कारण का ती झोपते ना, तर आपण फॅन एकदम फास्ट ठेवतो. ची बाबडू ही कुची बाबडू हाय हाय. फॅन कशी बघा मस्त फ्रेश उठली आहे एकदम. हो बाबडू बाबडू बाबडू. आपण आता तिला पटकन ओपन वगैरे करूया, ते स्वेटर वगैरे ओपन करूया. ते मम्मा आली. ए गुड्डू मम्मा शिडी घेऊन कुठे गेलेली? फिरायला. ए गुड्डू तू उठू गेली आहे मम्मा. मम्मा उठू गेली आहे मम्मानी. छोटी मम्मा, ती छोटी मम्मा आहे ना. हां हो ओके. हाबू. तर आता मम्माचा थोडासा सर्व्हरचा प्रॉब्लेम झाला आहे म्हणजे ऑफिसमध्ये, तर मम्माला थोडा टाइम फ्री भेटला. पण आता चाललोय जरा खाली, कारण का आपल्याला थोडंसं सामान घ्यायचं आहे घराचं. तर आता आपण पटकन जाऊया आणि घेऊन येऊया. मम्माला अर्धा पाऊण तास तरी आहे फ्री. जाऊया पटकन खाली, थोडंसं राऊंड पण मारूया आणि जे सामान आहे ते पण घेऊन येऊया आणि येऊया लगेच. आणि वाजले आहेत 9:15 झाले, तर आपण अर्धा पाऊण तासात येऊया. तर आता आपलं सगळं सामान वगैरे घेऊन झालं आहे आणि आपण आता रिटर्न चाललो आहे घरी, कारण का आपल्याला जे पाहिजे होतं ते एका शॉपमध्ये भेटलं आपल्याला. इवाचा सोप वगैरे पण घ्यायचं होतं, ते पण भेटलं. बाकीचे घरातलं सामान पाहिजे होतं ते पण भेटलं. तर चला आता आपण चाललोय घरी. आपलं काम लगेच झालं आहे. 9:15 आपण आलेलो आणि आता वाजले 9:40. तर आपण आता 9:40ला घरी चाललो आहे. तर आपल्या टायमामध्ये मम्माचं पण ऑफिस चालू आहे, माझं पण ऑफिस चालूच आहे. तर चला आपण आता पटकन घरी जाऊया. मुला पण इकडे ठेवलंय अंगावर राहून ती कंटाळलेली, आणि मम्माने पण सगळं घेतलं जे तिला पाहिजे होतं. तर आजचा व्हिडिओ आपण इकडेच थांबूया. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.